गुड मॉर्निंग एव्हरीवन. माझं नाव आहे सुवर्णा बडगुजर आणि 2023 DMERच्या एक्झामला मी सिलेक्ट होऊन स्टाफ नर्स म्हणून गव्हर्नमेंट हॉस्पिटलला जॉब करत आहे. मी बघितलंय की मोस्ट कॉमनली न्यूमोनिया हा टॉपिक रिपीट होत असतोय. सो मी तुम्हाला हेल्प म्हणून न्यूमोनिया हा टॉपिक आज घेणार आहे. सो चला बघूयात न्यूमोनिया. न्यूमोनिया म्हणजे काय? तर डेफिनेशन ऑफ न्यूमोनिया, इट इज अ रेस्पिरेटरी डिसीज कॉज्ड ड्यू टू इन्फ्लेमेशन ऑफ लंग पॅरेन्कायमा. सो लंग पॅरेन्कायमा काय आहे? हे तुमचे लंग टिश्यूज आहेत. लंग पॅरेन्कायमा काय आहे? तर टिश्यूज आहेत. जे टिश्यूज आहेत ते कुठे असतात? तुमच्या लंग्स मध्ये असतात. ठीक आहे. सो न्यूमोनिया काय आहे? तर तुमचं जे रेस्पिरेटरी ट्रॅक्ट मध्ये जो मेन पोर्शन आहे म्हणजे की तुमचे ब्रॉन्काय आणि अल्व्होलाय. तर काय होतंय? अल्व्होलाय मध्ये इन्फ्लामेशन होतंय. लंग पॅरेन्कायमामध्ये तुमच्या काय होतंय? इन्फ्लामेशन होतंय. सो इन्फ्लामेशनमुळे तिथे काय होतंय? फ्लुइड कलेक्शन होतंय. ठीक आहे. फ्लुइड कलेक्शन होतंय तर आपण त्या कंडिशनला काय म्हणणार आहे? न्यूमोनिया म्हणणार आहे. ठीक आहे. आपण आता बघितलंय डेफिनेशन. आता आपण बघू न्यूमोनियाचे टाइप्स. आता टाइप्स मध्ये काय तर अकॉर्डिंग टू कॉजेस फर्स्ट टाइप येतो कम्युनिटी अक्वायर्ड न्यूमोनिया. कम्युनिटी अक्वायर्ड न्यूमोनिया म्हणजे काय? आपण ज्या कम्युनिटीत राहतोय तिथे आपल्याला काय होतंय? आपल्याला हा न्यूमोनिया बघायला मिळतोय. आता आपण ज्या कम्युनिटीत राहतो तिथे आपल्याला एज ग्रुप वाईज चाइल्ड, अडल्ट आणि जे ओल्ड एज आहेत ते पीपल बघायला मिळतात. ठीक आहे. सो आपण चाइल्ड मध्ये जर बघितलं तर चाइल्ड मध्ये कॉझेटिव्ह ऑर्गॅनिझम जो असतोय तो कोण असतोय? RSV. रेस्पिरेटरी सिन्शियल व्हायरस. ठीक आहे. सो रेस्पिरेटरी सिन्शियल व्हायरस त्याच्यामुळे काय होतंय? त्याचे नोज, थ्रोट असतात त्याला काय होतंय? इन्फेक्शन होतंय चिल्ड्रन्स मध्ये. आता तुम्ही जर बघितलं तर चिल्ड्रन्स हे ऑलरेडी त्यांची इम्युनिटी कशी असते? वीक असते. सो त्याच्यामुळे त्यांना न्यूमोनियाचं इन्फेक्शन हे खूप लवकर होत असते. ठीक आहे. आता अडल्ट मध्ये बघूयात. अडल्ट मध्ये आहे स्ट्रेप्टोकोकस, न्यूमोनिया. स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया. आता अडल्ट मध्ये जर कधी आपण बघितलं तर अडल्ट मध्ये काय होतंय की मोस्ट ऑफ टाइम अडल्ट पीपल मध्ये स्मोकिंग आणि ड्रिंकिंगचं प्रमाण हे कसं असतंय? जास्त असतंय. सो त्याच्यामुळे त्यांना स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनियाच्या कॉन्टॅक्ट मध्ये जर ते आले तर त्यांना न्यूमोनियाचं इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात. थर्ड आहे ओल्ड एज. ओल्ड एज पीपल. ओल्ड एज मध्ये कोण आहे? तर हिमोफिलस इन्फ्लुएन्झा. ओल्ड एज मध्ये काय? तर हिमोफिलस इन्फ्लुएन्झा. आता कम्युनिटी अक्वायर्ड इन्फेक्शन मध्ये आपल्याला काय भेटलं? तर चाइल्ड मध्ये कोण आहे? RSV रेस्पिरेटरी सिन्शियल व्हायरस. त्यानंतर अडल्ट मध्ये स्ट्रेप्टोकोकस न्यूमोनिया आणि ओल्ड एज मध्ये आहे तर हिमोफिलस इन्फ्लुएन्झा. ठीक आहे. सो हे 3 कॉझेटिव्ह ऑर्गॅनिझम्स आहेत. मोस्ट ऑफ टाइम हे कॉझेटिव्ह ऑर्गॅनिझम्स तुम्हाला MCQ ला विचारले जाऊ शकतात. सो हे IMP आहेत. ठीक आहे. आता कम्युनिटी अक्वायर्ड न्यूमोनिया यालाच लोबार न्यूमोनिया असे पण म्हणतात. काय म्हणतात? लोबार न्यूमोनिया. लोबार न्यूमोनिया का? तर कम्युनिटी अक्वायर्ड न्यूमोनिया हा मोस्ट कॉमनली आपल्या लोब्सला इन्फ्लामेशन करतोय आणि इन्फेक्शन होतंय. त्याच्यामुळे त्याला लोबार न्यूमोनिया असं म्हणतात. तर आपण आता बघितला फर्स्ट टाइप कम्युनिटी अक्वायर्ड न्यूमोनिया. त्याच्यामध्ये इन्क्युबेशन पिरियड जो आहे तो काय 24 आवर्स आहे. त्याच्यामध्ये 24 आवर्स मध्ये जर कम्युनिटी एन्व्हायरमेंट मधून जर आपल्याला इन्फेक्शन झालं तर काय होतंय? कम्युनिटी अक्वायर्ड न्यूमोनिया होतोय. आता सेकंड टाइप काय? हॉस्पिटल अक्वायर्ड न्यूमोनिया. आता हॉस्पिटल अक्वायर्ड न्यूमोनिया सेम तुम्हाला हॉस्पिटल अक्वायर्ड इन्फेक्शनचा कन्सेप्ट माहिती असेल.
हॉस्पिटल अक्वायर्ड इन्फेक्शन, त्याच्यामध्ये काय होतंय, पेशंटला आपण हॉस्पिटलला ऍडमिट केल्यानंतर आफ्टर 48 आवर्स जर हॉस्पिटलच्या एन्व्हायरमेंटमुळे जर इन्फेक्शन होत असेल तर आपण त्याला काय म्हणतो, हॉस्पिटल अक्वायर्ड इन्फेक्शन किंवा नोझोकोमियल इन्फेक्शन असं म्हणत असतोय. तर सेम कन्सेप्ट इथे आहे की हॉस्पिटलच्या एन्व्हायरमेंटमुळे जर पेशंटला आफ्टर 48 आवर्स जर इन्फेक्शन होत असेल किंवा तर आपण त्याला काय म्हणणार, हॉस्पिटल अक्वायर्ड निमोनिया म्हणणार. ठीक आहे. आफ्टर 48 आवर्स ऑफ ऍडमिशन जर पेशंटला इन्फेक्शन होत असेल तर आपण त्याला काय म्हणणार, हॉस्पिटल अक्वायर्ड निमोनिया असं आपण म्हणणार आहे. तर आता इथे पॉझिटिव्ह जो ऑर्गॅनिझम आहे तो काय असणार आहे, स्टेफिलोकोकस ऑरियस. स्टेफिलोकोकस ऑरियस काय असणार आहे, हॉस्पिटल अक्वायर्ड इन्फेक्शनचा पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम असणार आहे. ठीक आहे. आणि आता ड्रग ऑफ चॉईस काय असणार आहे यासाठी, तर मेथिसिलिन. ठीक आहे. आता आपण निमोनियाचे 2 टाइप बघितलेले आहेत. आता आपण बघूया तिसरा टाइप. तिसरा टाइप काय तर व्हेंटिलेटर असोसिएटेड निमोनिया, त्यालाच आपण काय म्हणतो, व्हॅप काय असतंय, तर जो पेशंट व्हेंटिलेटरवर असतोय त्याला हे इन्फेक्शन होतंय कसलं, निमोनियाचं. तर ते कसं होणार, तुम्ही बघितलेलं असेल व्हेंटिलेटर पेशंट हा अनेबल असतो स्वतःहून ब्रीथ करायला, किंवा जे सलायवा काय होतंय त्याचं कंटिन्युअसली सिक्रेट होतंय. त्यासाठी आपण काय करत असतोय, सक्शनिंग करत असतोय, त्याला ईटी ट्यूब इन्सर्ट केलेली असते. तर आपण जर अनक्लीन किंवा अनस्टराईल मेथड जर यूज केली आणि त्याच्यामुळे जर पेशंटला इन्फेक्शन झालं तर त्याला आपण काय म्हणतोय, व्हॅप असं म्हणतोय. व्हॅप म्हणजे काय, व्हेंटिलेटर असोसिएटेड निमोनिया. तर आता याचा पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम कोण असतोय, तर पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम असतोय त्याचा सुडोमोनास बॅक्टेरिया. ठीक आहे. त्याचं पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम कोण असतो, सुडोमोनास बॅक्टेरिया. सुडोमोनास बॅक्टेरियाचं तुम्हाला सुडोमोनास बॅक्टेरियाचं आहे तर ते आपल्या बॉडीत कसं इन्सर्ट होतंय, किंवा जे व्हेंटिलेटरवर पेशंट असतात त्याच्या बॉडीत ते कसे इन्सर्ट होते हे मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय. ठीक आहे. आता आपल्याला कसं दिसून येणार, तर की पेशंटला इन्फेक्शन झालेलं आहे, जेव्हा आपण सक्शन करतोय तर सक्शन करताना आपल्याला ग्रीनिश कलर स्पुटम बघायला मिळेल पेशंटचं. ठीक आहे. आपल्याला इन्फेक्शन झालेलं आहे हे कसं समजेल, तर आपल्याला काय होईल, ग्रीनिश कलर स्पुटम आपल्याला काय बघायला मिळेल. ठीक आहे. आणि हे जर आता पेशंट आयसीयू मध्ये असेल आणि तुम्हाला जर स्पुटम त्याचं काय करून घ्यायचं, सॅम्पलिंग करून घ्यायचंय, तर सॅम्पलिंगचा मोस्ट कॉमनली टाइप, किंवा जेव्हा आपण न्यूमोनियासाठी सॅम्पल घेतो तर आपण ते कधी करणार आहे, सॅम्पलिंग मॉर्निंगला करणार आहेत, अँटीबायोटिक इंजेक्शन किंवा अँटीबायोटिक मेडिकेशन देण्याच्या आधी करणार आहेत. ठीक आहे. आपण त्यांचं स्पुटम काय करून घेणार आहेत, कलेक्ट करून घेणार आहेत. ठीक आहे. समजलं तुम्हाला. आता 4th टाइप आहे ऍस्पिरेटेड निमोनिया. त्याच्या नावातच काय, ऍस्पिरेटेड म्हणजे काय, ड्यू टू फ्लुइड, फूड और एअर ऍस्पिरेशन झालं की आपल्याला काय होतोय, निमोनिया होतोय. ठीक आहे. आता त्यात काय होतं, आता हे तुम्हाला कधी बघायला मिळेल, जर कधी व्हेंटिलेटरवर पेशंट असेल किंवा कंटिन्युअस बेड रिडन पेशंट असेल तर तुम्हाला याच्यामध्ये ऍस्पिरेटेड निमोनिया बघायला मिळतोय. तुम्हाला याचा पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम जर सांगायचं म्हटलं तर तो काय, मायकोप्लाझ्मा बॅक्टेरिया. हा जो बॅक्टेरिया आहे हा सर्वात स्मॉलेस्ट बॅक्टेरिया इन द वर्ल्ड आहे. तुम्हाला हा पॉइंट लक्षात ठेवायचा आहे, काय तो, स्मॉलेस्ट बॅक्टेरिया इन द वर्ल्ड. ठीक आहे. आता याचे जे सिम्पटम्स असतात तर ते खूप माइल्ड सिम्पटम्स असतात. तुम्हाला न्यूमोनियाचे सिम्पटम्स सारखे जसं मी आता आधीच्या टाइप मध्ये सांगितलं,
व्हॅप मध्ये सांगितलं की ग्रीनिश स्पुटम आपल्याला बघायला मिळतंय, तर यात तसं जास्त काही बघायला मिळत नाही. याच्यामध्ये तुम्हाला कॉमन कफ अँड कोल्ड सारखे सिम्पटम्स बघायला मिळतात. ठीक आहे. आता नेक्स्ट अँड लास्ट टाइप आहे आपला इम्युनोसप्रेसिव्ह न्यूमोनिया. आता इम्युनोसप्रेसिव्ह म्हणजे काय, तुम्हाला या वर्ड मधूनच समजेल की इम्युनिटी ही काय असते, सप्रेस्ड असते किंवा वीक इम्युनिटी असते. त्या पेशंट मध्ये काय होतोय, न्यूमोनिया होतोय. तर आता याचा पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम असणार आहे तुमचा न्यूमोसायटिक कॅरिनी. न्यूमोसायटिक कॅरिनी. आता हा पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम जर HIV इन्फेक्टेड व्यक्तीला जर झाला किंवा HIV इन्फेक्टेड व्यक्तीला जर या ऑर्गॅनिझममुळे न्यूमोनिया झाला तर त्यांची काय होते, डेथ होते. म्हणजे हा ऑर्गॅनिझम काय, फिटल आहे. ठीक आहे. सो आपला नेक्स्ट टॉपिक आहे रिस्क फॅक्टर्स. आता रिस्क फॅक्टर्स मध्ये कोणाकोणाला होऊ शकते, तर चाइल्ड बिलो 2 इयर्स. ठीक आहे. जे 2 वर्ष किंवा 2 वर्षाच्या आतील लहान मुलं आहेत त्यांना होऊ शकते. त्याच्यानंतर ओल्ड पीपल मोर दॅन 65 इयर्स अँड ओल्डर, म्हणजे 65 वर्ष किंवा त्याच्यावरची जी म्हातारी व्यक्ती आहेत, ओल्ड एज पीपल्स आहेत, त्यांना काय होऊ शकते, न्यूमोनिया होऊ शकतोय. त्यानंतर हॉस्पिटलायझेशन मुळे कसं, तर आपण मगाशी बघितलं की जे व्हॅप आहे ते नंतर ऍस्पिरेटेड जर असेल तर काय होऊ शकतं, हॉस्पिटलायझेशन मुळे होऊ शकते. ठीक आहे. त्यानंतर क्रोनिक डिसीजेस. आता मग क्रोनिक डिसीजेस मध्ये काय, तर सीओपीडी, अस्थमा आणि हार्ट डिसीजेस असतील तर. क्रोनिक डिसीजेस मध्ये सीओपीडी, अस्थमा आणि हार्ट डिसीजेस असतील तर त्या पेशंटला काय होऊ शकतो, न्यूमोनिया होऊ शकतोय. त्यानंतर नेक्स्ट आहे वीक ऑर सप्रेस्ड इम्युन सिस्टीम. आता जसं आपण बघितलं की जर इम्युन सिस्टीम किंवा इम्युनिटी जर सप्रेसिव्ह असेल कुठल्या तरी ड्रग मुळे, जसं की स्टेरॉइड्स मुळे, तर काय होऊ शकतो, न्यूमोनिया हा होऊ शकतोय इझिली. तर आता आतापर्यंत आपण बघितलं न्यूमोनिया काय असतो, न्यूमोनियाचे टाइप्स बघितले, त्यानंतर कॉजेस अँड रिस्क फॅक्टर्स बघितले. आता तुम्हाला कसं समजेल की एका पेशंटला न्यूमोनिया झालेला आहे किंवा एखाद्या नॉर्मल पर्सनला न्यूमोनिया झालेला आहे, तर ऑब्व्हियसली त्याच्या साइन अँड सिम्पटम्स वरून. ठीक आहे. सो आपण साइन अँड सिम्पटम्स बघू आता. तर फर्स्ट साइन अँड सिम्पटम्स असणार आहे हाय फीवर. हाय फीवर, जिथे इन्फेक्शन आहे तिथे तुम्हाला फीवर हे बघायलाच मिळणार आहे. त्यानंतर आता आपण बघितलं की पेशंटला काय होतंय, स्पुटम सिक्रेशन होतंय. ठीक आहे. सो स्पुटम मध्ये ब्लडचा पण आपल्याला प्रेझेन्स दिसून येणार आहे, म्हणजे ब्लड प्रेझेंट इन स्पुटम. ब्लड प्रेझेंट इन स्पुटम त्यालाच आपण काय म्हणतो, हिमोप्टायसिस म्हणतो. ब्लड प्रेझेंट इन स्पुटम त्याला आपण काय म्हणतोय, हिमोप्टायसिस म्हणतोय. नेक्स्ट आहे सायनोसिस. सायनोसिस का होणार आहे, तर पेशंट जो आहे त्याला काय होणार आहे, ब्रीदिंग डिफिकल्टी होणार आहे. त्याचा प्रॉपर एअरवे जे आहे ते सर्क्युलेट होणार नाही, त्यामुळे त्याला ऑक्सिजनच्या कमीने सायनोसिस दिसून येणार आहे तुम्हाला. ठीक आहे. सायनोसिस दिसून येणार आहे. त्यानंतर चेस्ट पेन हे दिसणार आहे. चेस्ट पेन का, तर कंटिन्युअसली कफिंग असणार आहे पेशंटला, म्हणून चेस्ट पेन असणार आहे. फिफ्थ आहे प्युरुलंट स्पुटम. स्पुटम जे आहे ते स्लाइटली व्हाइटिश ग्रीनिश कलरचं पस फॉर्मेशन असल्यासारखं तुम्हाला दिसणार आहे, प्युरुलंट स्पुटम. प्युरुलंट स्पुटम असणार आहे. तर हे काय झाले, साइन अँड सिम्पटम्स झाले. आता नेक्स्ट टॉपिक आहे आपला स्टेजेस ऑफ न्यूमोनिया.
आता न्यूमोनियामध्ये 4 स्टेजेस आहे. आता फर्स्ट स्टेज जी तुमची ती काय आहे, कंजेशन आहे. कंजेशन म्हणजे काय, चेस्ट जी असते ती हेवी होते. हेवी कशामुळे होणार, तर आपले जे लंग्स आहे त्याच्यामध्ये काय फ्लुइड अक्युमुलेट होतं. तर फ्लुइड अक्युमुलेशन मुळे काय होत आहे, लंग्स जे आहेत आपले ते काय होत आहेत, हेवी होत आहेत. लंग्स हेवीनेस. ठीक आहे, लंग हेवीनेस आहे. त्यानंतर आहे नेक्स्ट आहे लंग कन्सोलिडेशन. लंग कन्सोलिडेशन मध्ये काय होतंय, लंग्स जे आहेत त्यांचा कलर चेंज होतोय. कसा होतोय, रेड इन कलर असणार ते लाईक लिव्हर. रेड इन कलर लाईक रिव्हर. लिव्हरचा जसा रंग आहे तसे ते काय होणार आहे, रेड होणार आहेत. आता जी फर्स्ट स्टेज आहे कंजेशन, कंजेशन हे किती दिवसांमध्ये होणार आहे, तर इन्फेक्शनच्या 1 to 2 days मध्ये होणार आहे. 1 ते 2 दिवसामध्ये काय होणार आहे, कंजेशन होणार आहे. नेक्स्ट रेड कन्सोलिडेशन मध्ये काय होणार आहे, रेड इन कलर लाईक लिव्हर. लिव्हर सारखा लंगचा कलर काय होणार आहे, चेंज होणार आहे, रेड होणार आहे. तर हा कधी होणार आहे, occurs 2 to 3 days. occurs in 2 to 3 days. त्यानंतर ग्रे कन्सोलिडेशन. आता जे रेड लिव्हर लाईक लंग्स जे दिसत होते त्याच्यामध्ये अजून काय होते, त्याचा कलर चेंज होतोय आणि तो ग्रे इन कलर होतोय. आणि ही स्टेज जी असणार आहे ग्रे इन कलर असणार आहे, ग्रे इन कलर. आणि हे कधी होणार आहे, आफ्टर 2 to 3 days होणार आहे. आफ्टर 2 to 3 days. ठीक आहे, लिव्हर लाईक रेड कलर नंतर ग्रे कलर होणार आहे. आणि त्याच्यानंतर जे काय नेक्स्ट 4 स्टेज काय तर रिसोल्युशनचे. रिसोल्युशन म्हणजे सिम्पटम्स जे न्यूमोनियाचे ते इम्प्रूव्ह होणार आहे आणि तुमचे जे लंग्स आहेत ते नॉर्मलला परत रिटर्न येणार आहेत. ठीक आहे, लंग्स जे आहेत ते रिटर्न टू नॉर्मल. ओके, आता तुम्हाला साइन अँड सिम्पटम्स माहिती झाले. त्यानंतर आपण बघणार आहे डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन. आता डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन मध्ये काय, तर फर्स्ट असणार आहे तुमचं स्पुटम कल्चर. स्पुटम कल्चर. आता इन्फेक्टेड किंवा जे सस्पिशियस पेशंट आहे आपण त्यांचं काय करणार आहे, अर्ली मॉर्निंग स्पुटम सॅम्पलिंग करणार आहे. आपण त्यांना पेशंट मॉर्निंगला उठलं की त्यांना ब्रशिंग करून घ्यायला सांगणार आहे आणि त्यांना कफ करायला सांगणार आहे. सलायवा आपण सॅम्पलिंग साठी घेणार नाही, आपण स्पुटम त्यांना कफिंग करून आल्यानंतर आपण ते सॅम्पल घेणार आहेत आणि कल्चर साठी पाठवणार आहे. ठीक आहे, नेक्स्ट आपण काय करणार आहे तर चेस्ट एक्सरे. चेस्ट एक्सरे मध्ये आपल्याला चेस्टचं जे कंजेशन आहे ते दिसून येणार आहे. नेक्स्ट आहे चेस्ट एक्सरे. आणि थर्ड आहे आपण ब्लड इन्व्हेस्टिगेशन, आपण सीबीसी करून घेणार आहे पेशंटचं. ठीक आहे, डायग्नोस्टिक इव्हॅल्युएशन बघून झाले. त्यानंतर आपण बघूयात कॉम्प्लिकेशन. आता कॉम्प्लिकेशन मध्ये फर्स्ट कॉम्प्लिकेशन काय असणार आहे तर प्युरल इफ्युजन. प्युरल इफ्युजन कशामुळे होणार आहे, ऑलरेडी जो पेशंट असणार आहे त्याच्या लंग्स मध्ये फ्लुइड अक्युमुलेट झालेलं असणार आहे, त्यामुळे आपल्याला तिथे प्युरल इफ्युजन हे बघायला मिळणार आहे. प्युरल इफ्युजन हे आपल्याला काय तिथं बघायला मिळणार आहे. त्यानंतर सेकंड काय आहे तर पल्मोनरी एडिमा. पल्मोनरी एडिमा कशामुळे होतोय, पेशंटला इन्फ्लमेशन झालेलं असणार आहे लंग्सला, त्यामुळे आपल्याला तिथे पल्मोनरी एडिमा काय कॉम्प्लिकेशन म्हणून दिसणार आहे. थर्ड आहे चेस्ट डिसीजेस. चेस्ट डिसीजेस लाईक सीओपीडी, लंग ऍब्सेस आपल्याला तिथं दिसणार आहे.
रेस्पिरेटरी डिसीजेस. आणि फोर्थ आहे बॅक्टेरियमिया. बॅक्टेरियमिया म्हणजे काय, जे इन्फेक्शन आपल्या लंग्सला झालेलं आहे तर ते जर जास्त काळासाठी, जास्त प्रोलॉंग टाइमसाठी जर बॉडीमध्येच राहिलं तर जे बॅक्टेरिया असतात, जे पॉझिटिव्ह ऑर्गॅनिझम्स असतात, ते काय आपल्या ब्लड स्ट्रीम मधून अदर जे आपले बॉडी ऑर्गन्स आहेत त्यांना इन्फेक्शन कॉज करतात. त्यालाच काय म्हणतात, बॅक्टेरियमिया असं म्हणतात. ठीक आहे. आता कॉम्प्लिकेशन बघून झाले. कॉम्प्लिकेशन नंतर आपण प्रिव्हेंशन बघणार आहे, हाऊ टू प्रिव्हेंट न्यूमोनिया. त्याच्यामध्ये फर्स्ट असणार आहे तुमचं स्मोकिंग. ठीक आहे. फर्स्ट आहे स्मोकिंग. स्मोकिंग का, तर स्मोकिंगमुळे काय होतंय, रेस्पिरेटरी डिसीजेस होण्याचे जास्त चान्सेस असतात, त्यामुळे इन्फेक्शन होऊ शकतंय. म्हणून आपण काय स्मोकिंग अवॉइड करणार आहे. त्यानंतर ऑइली फूड वगैरे तुम्हाला काय करायचे, अवॉइड करायचे. ऑइली फूड. ठीक आहे. ऑइली फूड्स तुम्हाला अवॉइड करायचे. थर्ड आहे तुम्हाला स्टेरॉइडल मेडिकेशन्स जे नीड नसताना घ्यायचं नाहीये, किंवा सेल्फ मेडिकेशन जे ते तुम्हाला अवॉइड करायचे. का, कारण आपली जी इम्युनिटी आहे ती काय होते, सप्रेस होते. आणि आपण ऑलरेडी आधी बघितलेलं आहे की इम्युनो सप्रेसिव्ह पेशंट असेल तर त्याच्यामध्ये निमोनियाचे चान्सेस काय आपल्याला जास्त दिसून येतात. मग थर्ड काय असणार आहे, वीक इम्युनिटी, इम्युनो सप्रेसिव्ह ड्रग्स आपल्याला काय करायचे, अवॉइड करायचे. सप्रेसिव्ह ड्रग्स जे ते अवॉइड करायचे. त्यानंतर फोर्थ आहे तुमचं व्हॅक्सिनेशन. ठीक आहे. व्हॅक्सिनेशन. मग आता व्हॅक्सिनेशन मध्ये काय, तर पीसीव्ही व्हॅक्सिन आपण काय करत असतोय, घेत असतोय. पीसीव्ही व्हॅक्सिन आपण घेत असतोय. 0.5 ml IM. आता आपण ऑलमोस्ट डिसीज कंडिशन कव्हर केलेली आहे. तर आपण नेक्स्ट बघणार आहे आता ट्रीटमेंट. आता ट्रीटमेंट मध्ये काय, तर इन अडल्ट जेव्हा आपण इन चाइल्ड आपण जेव्हा एक निमोनियाचा पेशंट आपल्याकडे येतोय तर त्याला काय मेडिकेशन देणार, तर बेन्झाईल पेनिसिलिन देणार. आता तुम्ही जर बघितलं बेन्झाईल पेनिसिलिन तर हे काय फर्स्ट डिस्कवर्ड पेनिसिलिन आहे. काय आहे, फर्स्ट डिस्कवर्ड पेनिसिलिन आहे, बेन्झाईल पेनिसिलिन. त्यानंतर इन अडल्ट ड्रग ऑफ चॉईस असणार आहे पिप्टाज, ऑगमेंटिन अँड सिफोटॅक्सिन. हे काय आपले मोस्ट कॉमन ड्रग ऑफ चॉईसचे इंजेक्शन आहेत. त्यानंतर अँटीव्हायरल जर असेल तर आपण काय यूज करतोय, असायक्लोव्हिर इंजेक्शन आपण यूज करतोय. आणि अँटीफंगल असेल तर एम्फोटेरेसिन बी हे अँटीफंगल इंजेक्शन आपण काय यूज करतोय, न्यूमोनियासाठी यूज करतोय. आता आपण आतापर्यंत जे बघितलं, आपण ट्रीटमेंट बघितली. आता ऍज अ नर्स आपलं काय काम आहे, एक निमोनियाच्या पेशंटला ट्रीट करताना ते आपण आता बघणार आहे. जसं आपल्याकडे फर्स्ट टाइम पेशंट येतोय न्यूमोनियाचा तर आपण काय करणार आहे, हिस्ट्री कलेक्शन करणार आहे. तर हिस्ट्री कलेक्शन म्हणजे काय, आपण इन जनरल आपण असेसमेंट करणार. ठीक आहे. आपण काय करणार आहे, असेसमेंट करणार आहे. असेसमेंट मध्ये आपण त्याच्याकडून हिस्ट्री कलेक्ट करून घेणार आहे. हिस्ट्री कलेक्शन मध्ये आपण बघतो की पेशंट जो आहे तो कुठल्या एरियातून आलेला आहे, त्याचं एन्व्हायरमेंट कसं आहे, आपण हे बघणार आहे. त्यानंतर त्याच्या पास्ट मेडिकल काही हिस्ट्री आहे का, जसं की क्रोनिक काही डिसीजेस आहेत का, तर ते आपण बघणार आहेत. आपण फिजिकल एक्झामिनेशन करणार आहे पेशंटचं. तर फिजिकल एक्झामिनेशन मध्ये आपण काय बघणार आहे, फिजिकल एक्झाम. आता फिजिकल एक्झामिनेशन मध्ये काय बघणार आहे आपण, पेशंट जो आहे, पेशंट आपल्याकडे आला की त्याला नक्की काय त्रास होतोय. आता
तुम्ही जर बघितलं तर पेशंट जो आहे तो कंटिन्युअसली कफ करतोय. त्याच्यानंतर जेव्हा आपण ऑस्कल्टेशन करतोय तर त्यावेळेला तुम्हाला क्रॅकलिंग साऊंड काय चेस्ट मधून ऐकायला येणार आहे, काय क्रॅकलिंग साऊंड. ठीक आहे. तर तुम्हाला जर चेस्ट साऊंड किंवा हार्ट साऊंड बद्दल जर तुम्हाला जास्त इन्फॉर्मेशन हवे असेल तर आपण यावर एक नवीन वेगळा व्हिडिओ बनवूया. ठीक आहे. असेसमेंट झालं. असेसमेंट मध्ये हिस्ट्री कलेक्शन, फिजिकल एक्झामिनेशन येणार आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे तुमचा नर्सिंग मॅनेजमेंटचा पॉइंट. नर्सिंग मॅनेजमेंट मध्ये तुम्ही काय पेशंटला केअर प्रोव्हाइड करणार आहात. तर तुम्ही काय करणार आहे, आपण फर्स्ट सिम्पटम बघितलं की पेशंट जेव्हा आपल्याकडे येतोय ते इन्फेक्शन असल्यामुळे त्याला काय हाय फिवर आहे. तर हाय फिवरसाठी आपण पेशंटला काय कोल्ड स्पॉन्ज प्रोव्हाइड करू शकतो. पेशंट येईल तेव्हा पेशंटला जर ब्रिदिंग डिफिकल्टी असेल तर फाउलर्स किंवा सेमी फाउलर्स पोझिशन आपण पेशंटला देत असतो. ठीक आहे. फाउलर्स अँड सेमी फाउलर्स पोझिशन देतोय पेशंटला. त्यानंतर जर आपण बघितलं तर आपण पेशंटला नेब्युलायझेशन देतोय. नेब्युलायझेशन देण्याच्या मागचं रिझन काय असते की जो एअरवे असतो तो क्लिअरन्स करण्यासाठी जे कफ असतात ते कफ सिक्रेशन्स हे आउटसाइड म्हणजे स्पुटम जे ते आउटसाइड आलं पाहिजे म्हणून आपण काय करत असतोय, नेब्युलायझेशन देत असतोय. नेब्युलायझेशनमुळे चेस्ट हेवीनेस जी आहे ती पण कमी होत असते. ठीक आहे. जे न्यूमोनियाचे पेशंट असतात त्यांना आपण हाय कॅलरीज आणि हाय प्रोटीन डाएट हे काय करतो, ऍडवाइस करतो की त्यांनी हाय प्रोटीन डाएट हे घेतलं पाहिजे. नेक्स्ट तुमचं येईल की जर पेशंट हा खूप क्रिटिकल असेल तर आपण ऑब्व्हियसली त्याला O2 ऍडमिनिस्ट्रेशन करणार आहे. काय ऑक्सिजन ऍडमिनिस्ट्रेशन करणार आहे आपण. आता आपला न्यूमोनिया हा टॉपिक झालेला आहे. तुम्हाला जर आजची व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला जर काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंटमध्ये लिंक करून आम्हाला सांगू शकतायत आणि नेक्स्ट व्हिडिओ कुठली घ्यायची हे तुम्ही आम्हाला कमेंट करून सजेस्ट करा. थँक्यू.